नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण कालच बघितलं जागा वाटपाबाबत निर्णायक याच्यामध्ये की राहुल आणि प्रियांका गांधीमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. अर्थात तो आधीपासूनच आहे. पक्षाचं नेतृत्व कोणाकडे असावं यासाठी बहीण भाऊ झगडत आहेत आणि त्याचा ताजा अंक हा आपल्याला हिमाचलच्या ताज्या घडामोडीमध्ये सापडतो आहे. हिमाचलमध्ये अभिषेक मनू सिंघवींना काँग्रेसनी राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आणि तिथे भाजपनी काँग्रेसचेच माजी नेते महाजन यांना उमेदवारी दिली आणि त्यात अभिषेक मनू सिंघवी हरले. तर त्यावेळेला एक चर्चा काँग्रेसच्या कोटातून सुरू करून दिली, ती म्हणजे ऑपरेशन लोटस. म्हणजे चुकीचा विमर्श कशा पद्धतीनं पुढे आणता येतो आणि आपल्या संघर्षावर पडदा कसा टाकावा त्याचं हे अतिशय उत्तम उदाहरण म्हणून हे आपण बघायला हरकत नाही. वस्तुतः हिमाचलच्या निवडणुकीमध्ये त्या महाजन आणि अभिषेक मनू सिंघवी यांना प्रत्येकी 34 मतं पडलेली होती आणि टॉस केल्यानंतर महाजन निवडून आले. म्हणजे तसं बघायला गेलं तर तो शेवटी नशिबाचा भाग, परंतु तेही काँग्रेसनी या स्वरूपाचं घेतलं आणि त्याच्यानंतर भाजपच्या 14 आमदारांना निलंबित केलंय आणि जे फुटून आता ते 8 जण फुटले असं सांगतात, पण 7 जणांना काँग्रेसनी परत निलंबित केलेलं आहे. आता ते कोर्ट कचेऱ्या वगैरे हा सगळा भाग होत राहील. मात्र काँग्रेसच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतल्यानंतर लोकशाही देशात सुरक्षित असते किंवा इथे काही हुकुमशाही वगैरे नसते. पण हेच भाजपशासित राज्यात असेल तर बरोबर लोकशाहीचा गळा घोटणं वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात. हाही नॅरेशन कसा आणला जातो हे मात्र आवर्जून सांगायला लागेल. असो, पण मुळात हिमाचलात घडलंय काय हा जर आपण थोडा बघितलं तर ती फक्त हिमाचलची घटना असं नाही आहे. आधीच्या काही घटना आणि डॉट्स जोडले तर हे चित्र अधिक व्यापक स्वरूपात आपल्याला लक्षात येईल. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला प्रियांका गांधींच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रभारी म्हणून दिली होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याच वेळेला त्यांच्याकडे हिमाचलची जबाबदारी सुद्धा दिली गेलेली होती. त्या निवडणुकीत हिमाचलात काँग्रेसनी ठीक आहे परफॉर्म केलं, पण ते काही अप टू द मार्क नव्हतं. पण पुढे विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झालं आणि अर्थात संघर्षाला तिथं खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. हिमाचलमध्ये मंडीचे राजे वीरभद्रसिंग म्हणजे ते काँग्रेसचे नेते होते. त्यांचा एक हाती वर्चस्व काँग्रेसवरती आणि हिमाचलमध्ये सुद्धा होता. त्यांचं गेल्या वर्षी निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीला प्रॉमिनंटली काही जागा म्हणजे पक्षात पुनर्वसन केलं जाईल, त्यांना सरकारमध्ये काही चांगली हे दिली जाईल असं सांगितलं गेलं, परंतु प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गटाचे सुखू हे तिथे मुख्यमंत्री झाले आणि राहुल गटाच्याच अनेक लोकांना यामध्ये मंत्रिपदावरती संधी दिली गेली. त्यावेळेला वीरभद्र सिंग यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंग हे जे आहेत तर त्यांना अर्थात PWD हे मलाईदार खातं आहे तसं दिलं, परंतु एकूण काँग्रेसच्या राजकारणात आणि सरकारमध्ये सुद्धा वीरभद्रांना किंवा त्यांच्या समर्थकांना फार काही वाव राहिलेला नव्हता आणि त्याची खदखद ही सगळी पक्षामध्ये सुरूच होती. त्यात फ्रीबीज ही त्यांची कटकट होती. हिमाचल हे काही असं फार मोठं राज्य आहे किंवा आर्थिकदृष्ट्या फार काही मोठं तिथे काही आहे अशी परिस्थिती नाही. पर्यटन हा तिथला जरी व्यवसाय असला म्हणजे त्या हिमाचलच्या अर्थव्यवस्थेला पर्यटन हा एक मोठा आधार आहे. मंडी असेल, सोलन असेल, इथे काही ड्रग हब्स सगळे आहेत, म्हणजे औषध निर्मितीचं हब वगैरे वगैरे असं जरी ते असलं तरी त्यातून फार मोठा काही सरकारला हातभार लागतो अशीही काही परिस्थिती नाही. औद्योगिकदृष्ट्या प्रगतीसाठी सुद्धा हिमाचलला मर्यादा आहेत. असं एक छोटं राज्य आहे. अशा ठिकाणी सुद्धा काँग्रेसजनांमधली संघर्ष हा काही तिथे थांबत नाही. हिमाचलचं एक वैशिष्ट्य असं की एकदा एका 5 वर्षी भाजप, एका 5 वर्षी काँग्रेस हे तिथे चक्र कायम राहत आहे. त्यामुळे तिथे परत हा एक भाग येतो की आपण कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा काही परत लोक आपल्याला निवडून देत नाहीत. त्याची कारणं फार वेगळी आहेत. म्हणजे तो गव्हर्नन्स पॅटर्न किंवा हे वगैरे सगळं ते आपण बाजूला ठेवू. आता झालं होतं असं की हे जे सुखू आहेत मुख्यमंत्री त्यांनी 6 महिन्यांपूर्वीच एक विधान केलं होतं आणि ते परत ते बोलले की जेव्हा सोनिया गांधींनी
बरेलीमधून निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं, त्यावेळेला या सुख्खूनी, अर्थात ते युट्यूबवर पण आपल्याला बघायला मिळेल, की सोनिया गांधींनी हिमाचलातूनच लोक राज्यसभेवर जावं, आम्ही त्यांना संपूर्ण मदत करू आणि इथे सेफ आहे वगैरे असं सगळं ते बोलले होते. लोकांनी फक्त पहिलाच भाग ऐकला की इथून जावं, परंतु आम्ही त्यांना मदत करू आणि सर्व सेफ आहे हे त्या मुख्यमंत्र्याला सांगायची वेळ का आली? इथे खरं तर तो भाग होता. आणि राजकीय लोकही नेहमी चाणाक्ष असतात. सोनिया गांधींनी कदाचित हे वारं आधीच ओळखलं असेल की बहीण भावाच्या संघर्षामध्ये तिथे कुठलाही खेळ होऊ शकतो. त्यामुळे तुलनेनी गेहलोतांच्या राजस्थानात जाणं सोपं आहे आणि तिथे एवढं काही क्रॉस वोटिंग किंवा काही फार त्रास होणार नाही हे ओळखूनच कदाचित त्या इकडे गेल्या असतील. पण आता बघा की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीसाठी अखिलेशबरोबर किंवा अन्य कुठल्याही पक्षाबरोबर हे करायचं का, आपण जागा वाटप करायचं का, तर याचा निर्णय अर्थात हा काही फक्त काँग्रेसनी किंवा दुसऱ्या पक्षांनी घेऊन चालत नाही. दोन्ही पक्षांचे त्या दिशेला विचार असावा लागतो. म्हणजे हिमाचलचा विषय सुरू होण्याच्या आधी एक दिवस किंवा 2 दिवस आधी आपण, मला आठवते तसं, की राहुल गांधींची न्याय यात्रा अचानक संपली. या न्याय यात्रेमध्ये कुठेही या वेळेला प्रियांका गांधी आलेल्या नव्हत्या. मध्य प्रदेशची निवडणूक झाली तर तिथेही पुन्हा त्यांचे चेले चपाटे असं आपण म्हणूया, काँग्रेसचे प्रियांका गांधींना मानणारा जो वर्ग आहे तर त्या वर्गाला मध्य प्रदेशच्या निवडणुकामध्ये बऱ्यापैकी दाबलं गेलं आणि त्यामुळेच संतापून मधूनच त्या निवडणूक सोडून प्रियांका गांधी दिल्लीला परत गेल्या होत्या. न्याय यात्रेमध्ये सुद्धा परत त्या आल्या नाहीत. आणि जेव्हा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं तिथे जागा वाटपाचं निश्चित झालं तर त्यावेळेला मात्र प्रियांका गांधींच्या पुढाकारामुळे ही जागा वाटप झालं. हे नॅरेशन अत्यंत पद्धतशीरपणे आणलं गेलं. अर्थात अखिलेशची पळापळ हा एक वेगळा विषय आहे, तो मी स्वतंत्र भागात मांडणार आहे. परंतु बरोबर अशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टी पुढं करायला सुरुवात केली. राजस्थानात त्या गेल्या सोनिया गांधी, पण इथे मात्र राहुल आणि प्रियांका यांच्यामधला संघर्ष काही थांबला नाही. अभिषेक मनु सिंघवींना जर उमेदवारी दिली गेली, अर्थात ती दिसत होतं की त्यांना ती उमेदवारी मिळेल, तर त्यावरून सुद्धा हिमाचलच्या काँग्रेस नेत्यांमध्ये खूप चलबचल होती. काँग्रेसची किंवा गांधी घराण्याची बाजू अभिषेक मनु सिंघवी उत्तमपणे न्यायालयात मांडतात ते बरोबर आहे, पण राज्यातल्या काँग्रेससाठी या सिंघवींचं काय योगदान आहे असा प्रश्न थेट उपस्थित केला जात होता. अर्थात एकूण भांडणात किंवा पक्ष नेतृत्वाच्या ॲरोगन्समध्ये असे प्रश्न कधीच पूर्वी विचारात घेतले गेले नव्हते, तसे ते याही वेळेला घेतले गेले नाहीत. आणि मग अशातच या प्रियांका गांधींच्या गटाने उचल खाल्ली आणि अभिषेक मनु सिंघवींना बरोबर धोबीपछाड दिलेला आहे. अर्थात मी मगाशी म्हटलं असं की टॉस झाला आणि त्यात ते महाजन जिंकले. कदाचित तो टॉस उलटा पडला असता तर हा संघर्ष कदाचित आपल्या डोळ्यासमोर आलाच नसता. पण तो संघर्ष आहे, तो होतो आहे आणि पुढच्या काळातही होणार आहे. आता या क्षणी काँग्रेसचं अध्यक्षपद जरी खडगेंच्याकडे असलं तरी डिफेक्टो पक्षावरती जो वर्चस्व आहे तो राहुल गटाचा आहे. इथे एक गोष्ट मित्रांनो गेले 6 महिने मला सातत्याने दिसती आहे, ती नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे राहुल गटाचा आपण जर विचार केला, जयराम रमेश असतील किंवा त्यांच्या बाजूनं खडगे असतील किंवा हे सगळे लोक आपण जर बघितलं तर ते थेट पंतप्रधानांवर म्हणजे मोदींवरती अत्यंत जहरी टीका करतात. वैसे वर्षा अशी टीका प्रियांका गटातले काँग्रेस नेते अजिबात करत नाहीत. किंवा सनातनला खुलेआम विरोध हा राहुल गटातून ज्या प्रमाणात होतो तर तिथे तो होत नाही. राम मंदिराचं आपण एक उदाहरण यासाठी इथं बघूयात. राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातल्या सगळ्याच नेत्यांना बोलवलं गेलेलं होतं, म्हणजे सगळ्या मुख्यमंत्र्यांना. इव्हन G20च्या दिल्लीतल्या कार्यक्रमासाठी सुद्धा देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवलेलं होतं, तिथे सुखू गेले नाही. राम मंदिराच्या उद्घाटनाला सुद्धा अनेक काँग्रेस नेत्यांना बोलवलेलं होतं, मुख्यमंत्र्यांना बोलवलेलं होतं, तिथेही सुखू गेले नव्हते. पण हे जे विक्रमादित्य सिंग जे आहेत ते मात्र आवर्जून या कार्यक्रमाला गेलेले होते. आचार्य प्रमोद कृष्णन ज्यांना आत्ताच पक्षाने म्हणजे राहुल गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे, तर त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्यापूर्वीची भाषा मी बघा तर ते सातत्याने राहुल गांधींवर टीका करत होते. पण
सनातनला विरोध ते करत नव्हते किंवा पंतप्रधानांच्या ध्येय धोरणांना टीका आहे हे दिसेल, पण पंतप्रधानांना आमचा विरोध नाही, अशी अतिशय बॅलन्स भूमिका घेऊन ते चालले होते. अर्थात ते प्रियांका गांधींचे खूप जवळचे आहेत आणि तशीच भूमिका प्रियांका गटातल्या अनेक नेत्यांनी आपल्याला घेतलेली दिसेल. त्यामुळे हा संघर्ष हा पक्षावरती कोणाचा वर्चस्व असावा यासाठीच सुरू झालेला संघर्ष आहे. राहुल गांधी असेल किंवा इव्हन आत्ता सोनिया गांधींवरती सुद्धा काही खटले सुरू आहेत. असं प्रियांका गांधींच्यावरती एकही खटला नाही, पण त्यांची बाजू दुसरी अशी आहे लंगडी की त्यांचे पती रॉबर्ट वद्रा यांच्यावरती गैरव्यवहाराचे अनेक आरोप आहेत आणि त्याही काही खटल्यांमध्ये त्यांची म्हणजे आता सुनावणी वगैरे हे सगळ्या केसेस किंवा हे सुरू आहे. त्यामुळे पण या प्रियांका गांधी शी इज क्वाईट क्लीन, त्यांच्यावर कुठलाच आरोप नाही, त्यांच्यावरती कुठल्याही स्वरूपाचे काही खटले नाही आहेत. बरं, त्या लडकी हो लढत सकती हो असं त्या 5 वर्षापूर्वी म्हणाल्या, नंतर काही 2 वर्षापूर्वी पण त्या निवडणुकीच्या वेळेला म्हणाल्या. आत्ता त्यांच्याकडे ती प्रभारी पदाची जबाबदारी आहे की नाही हे काँग्रेस गटातून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे कदाचित त्या अजून लढायचं की नाही याच्यात दिसत नाही. पण अशातच राहुल गटाकडून वाराणसीतून त्यांनी निवडणूक लढवावी अशा स्वरूपाचा एक मागणी वजा प्रचार सुरू झालेला आहे. अर्थात त्याला त्या काही बळी पडतील असं नाही आहे. मित्रांनो, हा संघर्ष हा जो या पद्धतीनं सुरू आहे, मी जसं तुम्हाला म्हटलं असं की हा संघर्ष असाच कायम तीव्र होत राहिला म्हणजे कमलनाथांचं तुम्ही आत्ता बघा, ते भाजपमध्ये जाणार जाणार जाणार, घटना खूप वेगळ्या असतील, परंतु प्रियांका गट हा पक्षात खच्ची होत राहील असं काही धोरण राहुल गटाकडून राबवलं गेलंय का गेल्या 6 महिन्यात वर्षभरात, आपण तेही बघायला पाहिजे. आणि त्यात सगळ्यात दिसतं आहे की बरोबर असे जे पक्षाला वर घेऊन जाऊ शकतील अशा अनेक नेत्यांना दाबायचं काम या राहुल गटाकडून फार सिस्टमॅटिकली केलं गेलं आणि त्यातून जो संघर्ष उफाळला त्याचं हे जे चित्र आत्ता आपल्याला दिसतं आहे. म्हणजे जसं सांगितलं जातं की उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाबरोबर युती करायचा निर्णय अंमलात आणण्याची जबाबदारी प्रियांका गांधींनीच घेतली असं समजा जर आपण म्हटलं तर एका अर्थाने राहुलची सुटका होऊ शकते, परंतु दुसऱ्या बाजूने पक्षाने त्याच्यावरती अधिकृत किंवा असं अखिलेशनी सांगायला पाहिजे की हो प्रियांका गांधींच्यामुळेच, अन्यथा उद्या तिथे काही निकाल बदलले तर पुन्हा आम्हीच निर्णय घेतला अशी श्रेयवादाची लढाई सुद्धा या 2-3 महिन्यानंतर आपल्याला दिसेल. किंवा उलटं की मागच्या वेळेला जसं त्यांना फटका बसला समाजवादी पक्षाला तसा बसला तर नेमके निर्णय कोणाचे होतील तर ते त्यावेळेला आपल्याला कळू शकेल. मित्रांनो, हा संघर्ष दिवसेंदिवस शिगेला जातोय आणि त्याचं टोक आपल्याला आता कर्नाटकात दिसणार आहे. एव्हरी डे इज नॉट संडे. कर्नाटकात आत्ता जरी तिथे सरकार काँग्रेसचं असलं तरी त्यामध्ये स्थिरता त्या अर्थाची नाही आहे. मी मागे एका ह्यात सांगितले, शिवकुमार विरुद्ध DK शिवकुमार विरुद्ध सिद्धरामय्या विरुद्ध खडगे विरुद्ध हरिप्रकाश असा तिथे संघर्ष सुरूच झालेला आहे. तो एक वेगळा अध्याय आहे. लोकसभेचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसची कर्नाटकातली एकूण कर्नाटकातला काँग्रेसचा परफॉर्मन्स काय असेल त्याच्यावरती तिथे पक्षातली फळी दुफळी किंवा हा प्रियांका विरुद्ध राहुल हा संघर्ष तिथं वेगळ्या टप्प्यावर जाणार आहे. त्याचा आत्ता काही गोष्टी सुरूच आहेत. म्हणजे आत्ता आपण जर बघितलं तर हिमाचलातल्या या सगळ्या सत्ता संघर्षात DK शिवकुमार स्वतः तिथे गेलेले होते. सुख्खू असेल किंवा विक्रमादित्य असेल त्यांच्याशी त्यांची संवाद किंवा हे सगळं त्यांचं सुरूच आहे. म्हणजे एका बाजूनं DK शिवकुमार या सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये किंवा अशा सगळ्या आणीबाणीच्या काळामध्ये ते पक्षासाठी धावून जात आहेत. तेलंगणची जबाबदारी सुद्धा त्यांनी पूर्णपणे हाताळलेली होती. फार डेलिकेटली हा सगळा बॅलन्स आपल्याला होताना दिसतो आहे. परंतु अद्याप प्रियांका गांधी असतील किंवा राहुल गांधी असतील तर ते दोघंही हे आमच्या बाजूचे आहेत असं जरी म्हणत नसले तरी DK शिवकुमार यांचा म्हणजे काय थोडा इन्क्लिनेशन हे प्रियांका गांधींच्याच बाजूनी आहे. हे मात्र गेल्या काही काळामध्ये लपून राहिलेलं आहे. आत्तासुद्धा जेव्हा संघर्ष डिफ्यूज करायची वेळ आहे आपल्याला प्रत्यक्ष सांगितलं जातं आणि तिथं घडतं त्याच्यामध्ये काही अंतर आहे ते आपल्याला येत्या काही काळात लक्षात येईल. परंतु एक भाग समजा ऑपरेशन लोटस करायचं तर त्याला काहीतरी कारण असावं लागेल. म्हणजे महाराष्ट्र घ्या, बिहार घ्या, ही राज्य मोठी आहेत, तिथे लोकसभेचे 40-48 असे खासदार आहेत. असं हिमाचलची काही परिस्थिती नाही आहे.
दुसरी गोष्ट अशी की हिमाचलमधून फार मोठे काही खासदार म्हणजे मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत असंही नाही. त्यामुळे तिथे आत्ता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती असा काही खेळ करण्याचं भाजपला कुठलंच कारण नाही आहे किंवा तसं ते असण्याची शक्यताही नाही. त्यामुळे हा चुकीचा नॅरेशन पुढं करताना या बहीण भावांमधल्या संघर्षावर पडदा पाडायचा कितीही प्रयत्न काँग्रेस करत असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर कर्नाटकात याचा दुसरा अध्याय हा आपल्याला सुरू झालेला दिसेल आणि त्याची परिणती काय होते याच्यावरती पक्षावरती वरचष्मा कोणाचा राहील, राहुल की प्रियांका, हे कळेल. अर्थात ही एका दिवसातली किंवा महिन्यातली अशी हे नाही आहे, परंतु भारतीय राजकारणातून किंवा काँग्रेसच्या राजकारणातून राहुलना बाद करायसाठी सुद्धा प्रियांका गटाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच राहुल कितीही स्कॅथिंग अटॅक घेऊन जात असले तरी सुद्धा त्यांना त्या प्रमाणात म्हणजे त्यांचं काही चुकीचे स्टेटमेंट्स असतील, चुकीच्या वेळी चुकीचं बोलणं हे सगळं असेल, हे सगळं कितीही जरी असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात प्रियांका गांधी राहुल गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहत होत्या तसं त्या गेल्या 2 निवडणुकांमध्ये उभ्या राहिलेल्या दिसत नाही आहेत. आणि आत्तासुद्धा न्याय यात्रेच्या निमित्ताने आता जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे न्याय यात्रेला त्या आलेल्याच नव्हत्या, आता जेव्हा प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल त्यावेळेला आपल्याला यातल्या आणखी काही कंगोरे समोर येतील. मित्रांनो, लोकसभेची आता प्रतीक्षा आपण सगळीच करतो आहे. अशात या 2 बहीण भावांमधला संघर्ष काँग्रेसला जर बुडवणार असेल तर ती मात्र काही फार चांगली गोष्ट असणार नाही. काँग्रेसला मानणारा मी मागेही म्हटलं की एक मोठा वर्ग या देशात आजही आहे, परंतु त्यांना कनेक्ट करण्याची क्षमता या बहीण आणि भावात आहे की नाही हाच मुळात प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. त्यामुळे याशिवाय आणखी कुणी जरी येऊन काँग्रेसला या सगळ्या मतदारांशी कनेक्ट करू शकत असेल तरच काँग्रेसचे रिवायवल शक्य आहे. अन्यथा सुंदोपसुंदीत हा पक्ष लयाला जाईल इतकी दुर्दशा आज या बहीण भावांनी करून ठेवलेली आहे. मित्रांनो, आजचं आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. धन्यवाद.